तेरे नाम तो सलमान खान दिसतो मी. प्यार में लग्न झालेली बाईची इन्स्टाला मला कॉमेंट आले आणि तुमच्या मिस्टरांना घ्या ते खूप आम्हाला आवडतात. रडवू शकतो मला, बाकी कोणामध्ये एवढी हिंमत नाहीये. ओरिजिनल ब्युटी आहे ही माझी. पिल्लू कसं झालंय? तुम्ही का विचारता मला फालतू प्रश्न? त्यामध्ये इंटरनल पण असतील आणि एक्सटर्नल पण असतील. मानेच्या खाली आहे. तुझी भाजी तेलकट. हो. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर चला बघूया आजचा दिवस कसा जातो. तर आता आम्ही मार्केटमधून जाऊन आलेलो आहोत आणि आता मी जेवण बनवते आहे. आज मी मटण आणि डाळ भात बनवणार आहे. मस्त देवपूजा केलेली आहे. आता तुम्ही बघू शकता. मी खूप जास्त बोर झालेला आहे. आज आहे संडे, काहीच सुचत नाही आहे. आज आम्हाला बाहेर पण जायचं होतं पण नाही जाता आलं, कारण होतं काय तर पर्सनल गोष्ट होते म्हणून नाही आम्ही गेलो आणि लेटसुद्धा उठलो आज आम्ही. तर ठीक आहे, तर आता बघूया आता कसं काय आम्ही काय करतोय काय नाही. काहीच मेकअप करत नाही. ओरिजिनल ब्युटी आहे ही माझी. आणि हां, माझ्या अनायाला मटण खूप जास्त आवडतं, तर आता मी तिच्यासाठी मटणसुद्धा बनवणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आज आहे संडे, तर आज आम्ही व्हेजिटेबल्स वगैरे आणायला गेलेलो, कारण आमचं संडे यातच जातो. व्हेजिटेबल्स आणा, घरातलं काय सामान वगैरे संपलेलं असतं ते आणण्यात जातो. तुम्हाला दाखवते मी काय काय व्हेजिटेबल्स आणलेत ते बॅक कॅमेरा. इथे कोथिंबीर वगैरे आहे, मटार आहे, कढीपत्ता आहे, वांगा, भेंडी आहेत, फ्लावर आहे, बटाटा आहे, टोमॅटो आहे. आणि हे उद्यासाठीचं आहे, कारण उद्या आहे मंडे आणि उद्याचा आमचा असतो फास्ट. म्हणजे अनाया झाल्यापासून आम्ही म्हणजे बोललेलो की आम्हाला मुलगी झाली तर आम्ही उपवास पकडू म्हणून सोमवारचा. आणि अक्षय उज्जैनला गेलेला तेव्हा त्याने असं नवस बोललेलं का मला मुलगी झाली तर मी प्रत्येक सोमवार उपवास पकडत जाईल, आणि तो पकडतो म्हणून मी सुद्धा उपवास पकडते. आणि ठीक आहे, चालतंय, तेवढं देवाचं पण करायला पाहिजे. कांदा कापतीये आणि माझ्या डोळ्यातून पाणी. कांदाच रडवू शकतो मला, बाकी कोणामध्ये एवढी हिंमत नाही आहे. तर काही लोक आहेत जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आमचे दोघांचे एकमेकांकडे आहेत, कॉन्टॅक्टमध्ये आहेत ती लोक. तर ना मला क्वेश्चन करतात. पर्सनली मेसेज नाही करणार, माझ्या यूट्यूबवर कॉमेंट बॉक्समध्ये लिहिणार, इंस्टाग्राममध्ये जाणार, तिथे कॉमेंटमध्ये लिहिणार माझ्या रीलच्या कॉमेंटला, तुम्ही दोघंच असता का घरी, असं तसं. बाकी माणसं दिसत नाही, कुठे असतात, का, कशासाठी, फालतू प्रश्न. मला नाही आवडत हे असे प्रश्न. हे ब्लॉग्स मी माझ्या ब्लॉग्समध्ये मी लिहिलंच नाही आहे, हे फॅमिली ब्लॉग्स नाही आहेत, हे मी ब्लॉग्स बनवते, हे माझ्यावर आधारित आहेत. मी माझ्या लाईफमध्ये काय करते, कुठे फिरते, काय खाते, काय पिते, त्याच्यावर हे सगळे ब्लॉग्स असतात. तर तुम्ही का विचारता मला फालतू प्रश्न? म्हणजे तुमचं वय आहे 25, तुमचं वय आहे 30 किंवा त्यापेक्षा कमी, पण ते 60-70 आजाबाई कशा खोदून खोदून क्वेश्चन विचारतात, तसे तुम्ही का विचारता? आणि मला अशी माणसंसुद्धा आवडत नाही आजीबाईंसारखे क्वेश्चन विचारले. मग दोघेच असता का? मग काय करता दोघीच? बाकीचे माणसं कुठे असतात, दिसत नाही का? कशासाठी? किती तो आडाणीपणा आणि गावढळपणा भरलेला आहे तुमच्यामध्ये. नका विचारत जाऊ अशी क्वेश्चन, मला नाही आवडत. आणि ऑब्वियसली आम्ही दोघेच घरात दिसतो, तर तेच आहे ना, आम्ही दोघेच राहतो घरात. जास्त माणसं राहत असते या घरात तर जास्त माणसं तुम्हाला दिसली असती. तर नेक्स्ट टाईम पुन्हा असे क्वेश्चन नका विचारू मला. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार सुद्धा नाही आहे, आज दिली, कारण पुन्हा कोणी हा क्वेश्चन विचारू नये म्हणून मी याचा आन्सर केलं तुम्हाला. हे बघा तुमचे क्वेश्चन किती रडवतात मला. तर तेच आहे, अशी गावठी माणसांसारखे सुशिक्षित आहात ना, मग तसेच वागा, ओके. ही विनंती आहे माझी तुम्हाला. सतत काय तेच आहे. मला बघा, मी काय करते, मी काय दाखवते ते बघा ना, उगीच कशाला नको ते क्वेश्चन. बाय बाय, जेवण करून भेटूया गाईज. आणि जे माझ्यावर खरंच खूप प्रेम करतात, ब्लॉग्स बघतात, भले बिचारे कॉमेंट्स पण नाही करत, पण ब्लॉग्स माझे शेवटपर्यंत बघतात, त्यांच्यासाठी खूप
खूप थँक्यू. आणि तुमच्यासारख्या निगेटिव्ह माणसं नका बघत जाऊ यार माझे ब्लॉग, मला ब्लॉक करून टाका. बाय. आता माझं सगळं जेवण बनवून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी. खारुडे असते ना ते फ्राय केलेली आहे, डाळ बनवलं आहे, राईस आणि मटन. बस डाळ फक्त मी खाणार आहे, अक्षयला डाळ आवडत नाही मटणासोबत. तर दाखवते तुम्हाला. डाळ, मटण हे आणि काकडी आणि सगळे व्हेजिटेबल्स मी वॉश करून ठेवलेले आहेत. हे उद्यासाठी हे आहे, उपवासाचं आळू बोलतात याला असं मला वाटते. हो, मटार, काकडी आणि कढीपत्ता, फ्लावर सगळं वॉश करून ठेवलं आहे. तर चला आता आम्ही जेवून घेतो आहे. अक्षयलासुद्धा विचारते कसं झालं आहे मटण, बघूच काय बोलतो आहे. पिल्लू कसं झालंय? कसं आहे अनया? आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत, दाखवते तुम्हाला. कसं झालंय? हे घे, नाही तू कधी खा मग सांग. हे घे आणि बोल, कारण तुझा आवाज येत नाही. मस्त झालंय मटन, एकदम सॉफ्ट सॉफ्ट शिजलंय, एकदम टेस्टी. आता मी पण खाऊन सांगते तुम्हाला कसं झालं. मटण शिजायला थोडासा वेळ लागतोय, 10 वाजलेले आहेत. अरे बापरे. जाम भारी झालेला आहे. तर आता मी जेवून घेते, मग भेटू आपण. अनया हाय कर बाळा. ठीक आहे चलो. तर आता आमचं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता मी भांडी घासते आहे. तुम्हाला दाखवते किती भांडी असतात, हे बघा. आणि पाणी आम्हाला असं हे यूज करायला लागतं भांड्यांचं, कधी कधी मी नळाचं सुद्धा. आणि जर माझी आई आणि माझ्या बहिणी हा ब्लॉग्स बघत असाल तुम्ही बोलता ना, ताई तुला काय कामं असतात, तू बसूनच असते, जेव्हा फोन करतो तेव्हा तू बसूनच असते. तर हे बघा, ही सगळी कामं करते मी. आणि याच्याचसाठी मी ब्लॉग स्टार्ट केलेत, कारण तुम्हाला कळेल अंधभक्तांना की मी घरात किती कामं करत असते. तुम्ही मला अंबानीच्या घरी नाही लग्न लावून दिलेलं आहे. बाय. वेलकम बॅक. बोलत होता, आता बोल ना पुन्हा. काय बोलला? तेरे नाम तो सलमान खान दिसतो मी. प्यार में पागल हुआ. हो ना, एकदम सेम. आणि हां, तर याला मी ते सांगायचीच विसरली. तुम्ही ते कॉमेंट केलं नाही का, रे कोणतरी बाई होती, म्हणजे एक लग्न झालेलीच होती एक बाई आणि 2 कुवाऱ्या होत्या. म्हणजे त्यांचं ऐकून घे. तर म्हणजे एक लग्न झालेली बाई होती, 2 मुली होत्या, त्यांचं लग्न नव्हतं झालं. तर इन्स्टाला मला एक आले, लग्न झालेली बाईची इन्स्टाला मला कॉमेंट आले. आणि ज्या कुवाऱ्या आहेत ना त्यांचे मला याला यूट्यूबला आले. बोलतात की तुझ्या बहिणीच असते. अशा अननोन आहेत ज्या मला फॉलो करतात. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही तुमच्या मिस्टरांना घ्या, ते खूप आम्हाला आवडतात. मी डिलीट केला, म्हटलं काय या पागलसारख्या बडबडतात. तर मी नाही, असतील इन्स्टाची असेल बघ, इन्स्टाची असेल पण. तर बोलत होते तुमचे मिस्टर खूप छान आहेत, तुम्हाला चहा वगैरे पण बनवून देतात, त्यांना ब्लॉगमध्ये घेत जा, मला त्यांना बघायला फार आवडतं. तर यावर तुला काय म्हणायचंय? त्या बाहेरनं तू रिप्लाय दे, कोण आहेत त्या. मला नाही यायचं ब्लॉग मध्ये. का नको? सिरियसली बोलते मी, बच्चू मस्करी ना, शपथ मी सिरियसली बोलते. तर म्हणजे ते बोलतात का ते मस्त आहेत एकदम, काय बोलतात त्याला, एकदम असे शांत शांत आहेत. म्हटलं हो ना, म्हटलं
तर त्यांना ते बोलतात का तुला बघायला आवडतं त्यांना असं ब्लॉगमध्ये. तर म्हटलं ठीक आहे, आता मी त्यांना घेत जाईल. आता मी काही असं वाईट नाही ना बोलू शकत तुम्ही अशा कशा बोलल्या किंवा काय. तर मी फक्त म्हटलं ठीक आहे, मी घेत जाईल म्हटलं त्यांना. आणि त्या अशा पण बोलल्या की ही कॉमेंट त्यांना वाचून दाखवा. म्हटलं हो, नक्कीच नक्कीच. तर तुला काय म्हणायचं आहे त्या बायांना? काय नाही म्हणायचं मला त्या बायांबद्दल. तर ठीक आहे, आता आम्ही एक गेम खेळणार आहोत. तो असा घे. आणि आता मी सेटअपॉड इथे कुठे गेला अय्या, हा ट्रायपॉड आहे. ते असतं नाही का गेस करायचं, व्हेजिटेबल्स, फ्रूट किंवा काही. तर ते आम्ही खेळणार आहोत आता, हे की नाही. सेम तेरे नामचं सलमान खान सेकंड आहे त्यातलं. तो जेव्हा एडनच्या हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा. नाही, ते फर्स्ट कॉपी आहे हा. सेम सेम. तर ठीक आहे, चला आता बघू. मी आता इथे सेटअप करते, मोबाईल लावून घेते. हाय हाय. तर आता मी गेम खेळतोय, म्हणजे गेस करायचं. आणि आम्ही वरती इथे हे करू. आपण कुठलं खेळायचं ते बोला. बजेटचं. बजेटचं का व्हेजिटेबल्स वगैरे? व्हेजिटेबल्सचं. व्हेजिटेबल्स आम्ही खेळतो. माझं माहिती आहे. ओके, तर कसं लावलं तर ते खर्च होऊन जाईल. म्हणजे भाजी. तर आता आम्ही व्हेजिटेबल्स भाजीचा गेम खेळतो. तर हा गेस करेल, मी एक गेस करेल आणि वरती आम्ही हे करू. ओके, तर 1 2 3 स्टार्ट. कर आता गेस. काही पण हा. आणि मला माहित असलेलंच कर. चालेल. काही पण नको. हा, तुझी भाजी फळभाजी आहे का? नाही. तुझी भाजी फळभाजी आहे. हो. ओके, तू क्वेश्चन कर, पटपट कर, कारण मग ते जास्त तुझी लेंथी. भाजी पालेभाजी आहे? हो. ओके. तुझी काय झालं? नाही, ते तसं होत आहे. तुझी भाजी ग्रीन कलर आहे. हो. तुझी भाजी ऑल सीझन मिळते का? नाही. तुझी भाजी आपण ज्या भाजीवाल्याकडे भाजी घेतो तिथे असते का? हो, असते. तुझी भाजी तेलकट? हो. कसं काय तेवढ्या लवकर ओळखलं? आता तुझी सीझनला असते म्हणजे आता पालेभाज्यांमध्ये एकच राहिली. म्हणजे मी यावेळेस एवढं इझी घेतलेलं. मागच्या वेळेस पण आम्ही भरपूर वेळा खेळलेलो आहोत हा गेम. पण ठीक आहे. भाज्यांमध्ये मीच म्हणजे चांगलं हे केलेलं आहे. हो हे ओळखू नाही शकले. हो हो, राईट राईट. आता आपण काय करायचं, दुसरं काहीतरी बोला. एक टर्न झालेला आहे आणि आता मी फ्रूटच खेळतो. फ्रूट गेस करायचे. ओके, तर ओके, मी केलेला आहे. मी पण केलंय. ओके. तुझं फळ सीझनल असतं का? नाही, असं मिळतं केव्हा पण मिळतं. तुझं सीझनल आहे? हो. ओके. तुझं फळ आपल्या फळवाल्याकडे असतं? हो. तुझं फळ आपल्या फळवाल्याकडे असतं का? हो. ते खजूर? नाही. तुझ्या फळाचा कलर रेड? नाही. तुझ्या फळाचा कलर रेड? हो. डाळिंब? नाही. तुझ्या फळाचा कलर ओके ओके, ऑरेंज? नाही. तुझ्या फळामध्ये बी असते का? हो. भरपूर असतात? नाही. तुझ्या फळाचा कलर ग्रीन? नाही. चिकू? कसं काय लगेच ओळखतो? गेस करतो मी. ओके, आता हा 2 वेळेस हारलेले आहे मी आणि बोर झालंय हे. बोर होईलच ना हारल्यावरती माणसाला. आता दुसरा कुठला पण हे करू शकतो. माझं फळ तू गेस करू शकतेस का तरी पण? हो, करू शकते. याचा रेड आहे म्हणाला हा. तर रेड याच हे असू शकतं. डाळिंब एकच बी म्हणालास आणि रेड आहे. एक बी आणि रेड फळ कुठलं असतं आपल्या फळावर?
असतं का त्याच्याकडे? तुम्ही गेस करा. नाही पण तोपर्यंत मी सांगेल ना. हा मँगो. रेड कसा काय? रेड पण असतो मँगो. त्यांना सांगू दे. पण ते कसं काय सांगतील? कमेंट मध्ये. कमेंट मध्ये. ओके. पण मी पण ओळखते ना. मी पण ओळखते. रेड आहे आणि एकच बी आहे. इझी आहे. हो. मी खाल्लंय. आपण आणतो नेहमी. 1-2 वेळा आणलेला तुम्ही. ते खारीक का ओले खारीक? खजूर. नाही. ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट मध्ये भरपूर बी असतात. हो ना. ते तुला आवडतं का? नाही. मला नाही. सांग तूच काय? आलू बुखार. हो. त्यात भरपूर असतात बिया. एकच बी असते आलू बुखार मध्ये. हा. मला गेस पण नसतं करता आलं. खाते म्हणजे मग बापरे. ठीक आहे चल. आता दुसरं काय? आता आम्ही बॉडी पार्ट गेस करतोय. त्याच्यामध्ये इंटरनल पण असतील आणि एक्सटर्नल पण असतील. बघूयात आता काय गेस करतोय. ओके. तर माझा बॉडी पार्ट हा आहे आणि माझा बॉडी पार्ट हा आहे. तू केलं पण. ओके. तुझा बॉडी पार्ट इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे? एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल आहे ना. हा. तर मी गेस. हा. ओके. तू विचार. तुझा कोणता आहे? इंटरनल का एक्सटर्नल? माझा इंटरनल आहे. आता आतला तू किती कठीण सांगशील. मग तेच गेस करायचे ना. कुठलं? इथून आतमध्ये का? कलर कोणता आहे? त्याचा कलर मला कसं काय माहिती असेल. सगळे आतले रेडच असते. तुझं असं मॅगी सारखं आहे का? नाही. तुझा मानेच्या वर आहे का मानेच्या खाली आहे? मानेच्या खाली आहे. तुझं याच्यातून काय म्हणजे काय त्याचा उपयोग आहे? श्वास घेतो. हे फुफ्फुस. किती अरे बोरिंग होत हे. तर आमचे गेम्स तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा. आणि तुम्ही हे एन्जॉय करत असाल तर आम्ही उद्या सुद्धा दुसरी कोणती तरी अशी भारीवाली ते आपण खायचं पण करू शकतो नाही का? ते फेऱ्या मारायच्या. बघू आम्ही कुठली तरी बघू गेम आणि मग आम्ही डोक्यात थोडस चालवू आमचं डोकं आणि मग तुम्हाला दाखवू. तर हा ब्लॉग्स मध्ये माझ्या येतच नाही. लाज वाटते त्याला. येत जाणार आहे. नाही मी मागे बोलली तू माझ्या ब्लॉग्स मध्ये येत जा ना. मी एकटी तरी काय दाखवणार आणायचं आणि माझं तरी रोजचं रुटीन तरी काय दाखवणार. कारण समोरचा माणूस पण बोर होतो. तर हा मला बोलतो नाही माझ्या ऑफिस मध्ये बोलतील हा बघ हा व्हिडिओ बनवतो. काय चुकीचं आहे त्यात? काय वाईट आहे? आणि ऑफिस मधल्या लोकांनी सुद्धा कॉमेंट करा बनव रे व्हिडिओ असं म्हणून. असं काहीच नव्हतं. मला पण माझी व्लॉगिंग स्टार्ट करायची आहे. कशाला? ट्रॅव्हलिंग मध्ये करायची आहे. हा पार म्हणजे याला आवड आहे. लवकरच मी एक कुठली तरी बाईक घेईल आणि मग हे मला घेऊन देईल. तिच्या ब्लॉगिंगचा पैसा स्टार्ट झाल्यावर. ऐसा नाही बोलणे काय भाई. नाही मी त्याला आता पण घेऊन देऊ शकते. आहेत तेवढे पैसे माझ्याकडे. तर तेच. तर तुम्ही आम्हाला कॉमेंट करून सांगा आम्ही ब्लॉग्स कुठल्या सब्जेक्ट वर बनवत जाऊ ते हे की नाही. सांगा तुम्ही आम्हाला पण. म्हणजे आम्ही तुम्हाला जर का ट्रॅव्हलिंग वरती करायचं असेल तर आम्ही ट्रॅव्हलिंग वरती पण करू शकतो. आम्ही जाऊ शकतो बाहेर. तुम्हाला कोणतं बघायला आवडेल? काय? व्लॉग्स. तर हे मध्येच बंद होतं तर ते पुन्हा टच करावं लागतं. तर आज आम्ही जाणार होतो मस्त बाहेर पण आमचं थोडस झगडा चालू होता. तर त्यामुळे आम्ही नाही गेलो. तर आणखी काय बोलायचंय?
आणि थांब, ते ज्यांनी कॉमेंट्स केले त्या बायांनी त्याच्यावर तू थोडस बोल, म्हणजे कसं त्यांना पण वाटेल. कारण मग त्या बाया मला कॉमेंट करतात आणि मग मी त्यांना रिप्लाय नाही तेच ते मी ओळखत नाही त्यांना, आणि मग जर मी त्यांना रिप्लाय नाही दिला तर त्यांना पण वाईट वाटेल ना, आम्ही यांचे ब्लॉग्स एवढे बघतो आणि हा रिप्लाय नाही देत. तर ते बोलत होते कसं तू म्हणजे तू व्लॉग्स मध्ये असला का त्यांना फार छान वाटतं तुला बघायला, म्हणजे ते लाईक करतात होतं, आम्ही त्यांना लाईक करतो असं, त्यांचा प्रेझेन्स आम्हाला आवडतो असं बोलत होते. आता मी येत जाणार आहे ब्लॉग्स मध्ये. मी एवढे दिवस बोलते माझ्या ब्लॉग्स मध्ये, तेव्हा नाही ना त्या बायांचं मला ऐकून वेळ नव्हता भेटत, सध्या गडबड होती माझ्या मागे ऑफिसची, पण घरी यायला लेट वगैरे व्हायचं त्याच्यामुळे. ओके, तर नक्कीच आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर न्यू व्हिडिओज. बाय बाय.